सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती यांच्या वतीने आज आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो आणि भेटून त्यांच्या समक्ष आम्ही आमच्या राज्यामध्ये प्रकाश आंबेडकर बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख यांनी काल पोहरादेवीमध्ये एक स्टेटमेंट दिलं की कुणबी मराठा समाज याला ओबीसी समाजाने मतदान करू नये। तसेच त्यांनी जातीची फाळणी करताना सांगितलं धनगर, तेली, माळी, कलार, कसार, नावी, वाळई हे सर्व समाज ओबीसी आहेत। या समाजाने कुणबी आणि मराठा समाजाला मतदान करू नये अशा प्रकारचं दोन मतभेद करणारं वाक्य आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करणारं वाक्य प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। मी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगू इच्छितो, या देशाचे घटनाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहित असताना समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्टिकोनातून वंचित असलेले लोक, या वंचित असलेल्या लोकांना त्यांचं आरक्षण मिळावं याकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्टिकोने, राजकीय दृष्टिकोनातून कमकुवत असलेला कुणबी समाज, या कुणबी समाजाला न्याय देता यावा म्हणून त्यांनी आरक्षणामध्ये त्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि आरक्षण प्राप्त करून देण्याचा अधिकार प्राप्त केला आहे। हा त्या नागरिकांचा मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। ही सामाजिक भावना त्यांची होती, त्या सामाजिक भावनेला घेऊनच त्यांनी हे मूलभूत अधिकार दिले। तर प्रकाश आंबेडकरांना हा कुठला अधिकार आला आहे की मतदान करू नये, म्हणजे भारतीय जनतेने मतदान करू नये हे सांगण्याचं धाडस प्रकाश आंबेडकर का करतायत? मी प्रकाश आंबेडकरांना आव्हान करतो की आज दिल्ली हायकोर्टाने जेव्हा म्हटलं आहे की एससी कॅटेगरीमधून लोकांना तिथून आम्ही त्यांची फाळणी करून आणि त्यांना जे सक्षम असेल त्यांना वेगळं करू अशा प्रकारची प्रकारणा करण्यात येते, त्या प्रश्नामध्ये प्रकाश आंबेडकर का लक्ष घालत नाही, आपले एसटी समाजासाठी का लढा देत नाही? दुसरा माझा प्रश्न आहे की सरकारने कॉन्ट्रॅक्टर बेसिकवर नोकऱ्या चालू केलेल्या आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण राहत नाही, आरक्षण तुटलं जात आहे। तर ते आरक्षण तुटू नये याकरता प्रकाश आंबेडकरांनी कुठल्या प्रकारची भूमिका का घेत नाही? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांना त्यांना मोबलीक भाव मिळाला पाहिजे आणि त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, याकरता सरकारने काही त्यांना भूमिका घेतल्या पाहिजे। याकरता प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घ्यावी, नुसतं राजकीय भाषण देण्यापुरतं काम करू नये। याचा निषेध करण्याकरता आम्ही सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलं। तसेच आज कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही निवेदन दिले आणि आम्ही प्रकाश आंबेडकर यांनी केलेले या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो। सर्व शाखीय समाजातर्फे आमचा त्यांच्या या स्टेटमेंटचा निषेध आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।